नमस्कार, मी मेधा नानीज गोवन किचनमध्ये तुमचं स्वागत करते. उन्हाळा वाढला की शरीरातील उष्णता पण वाढते. अशा वेळी आपल्या जुन्या रेसिपीज आपल्या मदतीला धावून येतात. त्यातलीच एक अतिशय जुनी आणि युनिक रेसिपी म्हणजे नाचणीचं आंबील. आंबील म्हणजे आंबवलेलं. आंबवल्यामुळे याच्यात प्रोबायोटिक तत्व तयार होतात, जी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. चला तर मग सुरू करूया. इथे मी घेतलेलं आहे 2 चमचे नाचणीचं पीठ आणि हे थोडंसं पाणी घालून मी रात्रभर भिजत ठेवलं होतं. तुम्हाला जर हे इन्स्टंट करायचं असेल तर 2 चमचे पीठ गरम पाण्यात 1 तासभर भिजवून मग ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता इथे मी घेतलेलं आहे 2 कप पाणी आणि ते उकळायला ठेवायचं. 2 चमचे पिठासाठी 2 कप पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी उकळेपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, 1 इंचभर आलं, 2 लसूण पाकळ्या याच्यात टाकते. ह्या ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरी चालते. मी ही रेसिपी करताना लसूण अजिबात वापरत नाही, पण ओरिजिनल रेसिपीमध्ये लसूण घातला जातो, म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी लसूण वापरते. 1 चमचा जिरं याच्यात ऍड करते. एक हिरवी मिरची, एकदम छोटीशी मिरची घेतलेली आहे आणि हे आपण आता छान कुटून घेऊया. हे डायरेक्ट तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. आता पाणी छान उकळलेलं आहे आणि हे भिजवलेलं पीठ 1 चमचा असं पाण्यात घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची. गॅस एकदम लो ठेवलेला आहे. याच्यात घालूया अर्धा चमचा मीठ आणि आता सतत आपल्याला ढवळून घ्यायचंय. लगेच 2-3 मिनिटात हे जाडसर व्हायला सुरू होतं, पण सतत आपल्याला हे ढवळायचंय, नाहीतर याच्या सगळ्या गुठळ्या तयार होतात. गॅस अजूनही लो फ्लेमवरच मी ठेवलेला आहे. आता याच्यात घालते ही आपण वाटून ठेवलेली पेस्ट. ही पेस्ट तुम्ही ताकात सुद्धा घातली तरी चालेल, पण आलं आणि लसूणचा मग कच्चा वास त्या ताकात उतरतो, म्हणून मी ही शिजतानाच टाकलेली आहे. म्हणजे आलं आणि लसूणचा थोडासा कच्चा वास कमी होईल. आता तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटातच हे खूप जाड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर हे आणखी थोडं जाड होईल, म्हणून या स्टेजवर मी गॅस बंद करणार आहे. सूप सारखं हे तयार झालेलं आहे. या स्टेजवर आता गॅस बंद करते आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. थंड झाल्यावर हे आणखी थोडंसं जाडसर होईल. चला आता ताक तयार करून घेऊया. इथे घेते 2 चमचे घट्ट दही. हे मी मार्केटमधलंच दही घेतले. तुमच्याकडे जर घरी तयार केलेलं असेल तर उत्तम, तेच घ्या. आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा आपण ताक तयार करून घेऊया. सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग याच्या गुठळ्यासारख्या तयार होतात. एकदम थोडं थोडं घालायचं. दोन चमचे दह्यासाठी मी 2 कप पाणी घेणार आहे. आता हे पूर्णपणे थंड झालंय आणि थोडंसं जाडसर सुद्धा झालेलं आहे. आता सर्व कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. एका ग्लासमध्ये तुम्हाला जितकं हवं तितकं काढून घ्यायचं. 2-3 चमचे एका ग्लासमध्ये घालायचे आणि याच्यात आता ताक मिक्स करायचं. ताक एकदम आपलं गोडसर आहे, अजिबात आंबट नाही, हलकसं आंबट आहे. याच्यात ताक घालायचं. मस्तपैकी ढवळून घ्यायचं. आणि सर्व करताना याच्यावर थोडीशी ओली कोथिंबीर घालायची. आणि आपलं नाचणीचं आंबील तयार आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा जे घामोळ्यामुळे हैराण होतात त्यांनी तर 1 दिवसाआड तरी हे नक्कीच घेतलं पाहिजे. अशा रेसिपीज म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक खजिनाच आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना सुद्धा अशा पदार्थांची सवय लावा. रेसिपी आवडली तर 1 लाईक नक्की द्या
आणि अशाच पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर नानीज गोवन किचनला आत्ताच सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.